भगवान बघा हृदयेश्वर महादेवच्या माध्यमातून बघा आपल्याला दाखवून दिला. अशा हृदयेश्वराच्या सन्नीत ज्याचं महत्त्व त्र्यंबक राजाच्या समान आहे. लक्षात काय? त्र्यंबक राजा दर्शन जे पुण्य आहे ते पुण्य कशामध्ये आहेत? हृदयेश्वराच्या दर्शनामध्ये. जो अभिषेक केला आपण इथं ते पुण्य बघा, ते पुण्य. असं महत्व या हृदयेश्वर महादेवाचा या ज्योतिर्लिंगाचा आहे. नवे नवे वास्तव बघा निवासस्थान बाबांचं होतं की या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी अधिष्ठान मूर्तीरूपाने बघा आपण का स्थापना केली. अशा बाबांच्या पवित्र या भूमीमध्ये जे पालखीमध्ये बघा निवास करायचे ते प्रतिमा रूपाने आहेत. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत. ते सर्व आपल्या सर्वांना त्यांनी प्रेरणा देतात, बुद्धी देतात. अशा असा ज्यांचा मग किती सांगणार कमीच पडेल. नवीन याच भूमीमध्ये की नाही आपल्या समोर बोलणारे कधी आले होते सांगा ना. गेले विसरले. ह्या भूमीमध्ये जे तुमच्यासमोर बोलून राहिले ना ते कधी आले होते? 1975 लक्षात. हां, ज्यांना इथं आलं काही काही कधी पाऊस त्यावेळेला पाहू शकत होते काही सर्व. लक्षात घ्या. अवस्था लक्षात घ्या. ज्यांची अवस्था कशी होती हे आश्रमक जे पाहू शकत नाही ते काहीच बघू शकत नसतं. अशी परिस्थिती अवस्था ज्यांची होती तेच आज ते जरा लक्षात करेल ते काय नाही महाराज. हाताच्या कंगनाला हर्षा कसा. आता अनेकांनी आपली अनुभूती या ठिकाणी प्रकट केल्या की म्हणून अशा बाबांच्या पवित्र शास्त्रांत धन्यवाद करूया. या भूमीचे हृदयेश्वर त्र्यंबकेश्वर निवृत्तनाथ महाराज प्रसादाची व्यवस्था झाली होती. अशा प्रसादाच्या वेळेला या ठिकाणी उपस्थित असलेले जय बाबाजी भक्त बघा जय बाबा भक्त परिवार या परिवाराची रचना लागावी, एक नियोजन लागावं, प्रत्येकाला संधी मिळावी की कोणत्या ना कोणत्या सेवेची. आणि त्या माध्यमातून जिल्हा सेवक असेल, तालुका समन्वयक असेल, जिल्हा संपर्क सेवक असेल, तालुका सेवक असेल, जेही सेवक उपस्थित आहेत त्याप्रमाणे बाबांचे परमेश्वर असलेले आमचे सर्व संत उपस्थित आहे की ज्यामध्ये स्वामी विवेकानंद महाराज, मी नागेश्वरजी महाराज, आपलं कैलासगिरीजी महाराज, आपले कैलासगिरी महाराज, महादेवगिरीजी महाराज, बाकीचे कुठे गेले आणखी परमेश्वरगिरी महाराज. त्याप्रमाणे आपले पुंडलिकानंद, ऋषभदेवानंद, ब्राह्मणानंद महाराज आजी उपस्थित आहेत. आमच्या काही माता भगिनी सोबत होता, पंडिताई असेल, कळेताई असेल, आपल्या आरतीदार बघा या ज्या सर्व माता बहिणी उपस्थित आहेत. अशा सर्वांचं जर जोर टाळी अभिनंदन करा. जसं बाबाजी सांगायचे, काय सांगायचे, दिवसभर आपण जे करतो ना बघा, रात्री 12 वाजता काय करतो, चित्रगुप्त काय करतो बघा, लिहून ठेवतो बघा. जसं या ठिकाणी आपल्या समोर चित्रगुप्त, आपले कैलास पाटील चित्रगुप्त आहे की नाही, शूटिंग करून राहिले. काय चालू आहे यांचं आपल्या सर्वांचं? हे शूटिंग करणारे चित्रगुप्त आपले आहेत कैलास पाटील म्हणून. आणि मात्र बघा काय महिमा ज्या बैठकीत आहेत. रात्री 12 वाजता चित्रगुप्त काय करणार आहेत? लेखणी घेणार आहेत. लेखणी घेतल्यानंतर काय विचार करणार आहेत? त्र्यंबक नगरीमध्ये जय बाबाजी भक्त परिवार उपस्थित झाले, अनेक साधू संत उपस्थित झाले आणि त्याच्या बैठकीचं कारण काय? महाकुंभ व आगामी कार्यक्रम नियोजन बैठकी 25 डिसेंबर. ज्या 25 डिसेंबरचा आताच उल्लेख केला आहे मला 36 वर्षापूर्वी की असं 25 डिसेंबर रोजी यांनी उपस्थित झाले आणि शंक आपलं प्रश्न किंवा मुद्दे विषय काय घेण्यात आले आतापर्यंत त्या विषयासाठी सर उपस्थित झालेत. आपण सर्वजण बघा चित्रगुप्त लिहिणार राहते, काय लिहिणार बघा, त्र्यंबक नगरीमध्ये आपण उपस्थित झालात त्याबद्दल चित्रगुप्त लिहिणार आहेत लेखणी हातामध्ये घेऊन. आतापर्यंत अनेक लेखणीच्या माध्यमातून चित्रगुप्ताने काय केलं, तुमची नोंद केली बरं का. मात्र आजची नोंद विशेष बघा, आजची नोंद विशेष बघा चित्रगुप्ताला करावी लागणार आहे. आणि ती कोणत्या अक्षरामध्ये करावी लागणार आहेत? सुवर्णाक्षरात. म्हणून टाळीवर ह्या भाग्याचा लक्षात.
आणि म्हणून या भेटीची चर्चा जर आवाज कमी करा, कमी कमी करा आवाज, आणखी कमी करा, स्पष्ट स्पष्ट ऐकायला यायला पाहिजे. हां हां येतं का मागं ऐकायला येतं ना आता? सर्वांना ऐकायला येतं, वर बोट करा, ऐकायला येत असेल तर वर बोट करा. ऐकायला येतं ना तुम्हाला? हां मग हां इकडे लक्ष द्या मग. आतापर्यंत अनेक विषय या ठिकाणी पहिला विषय आमचे नागेश्वर की नागेश्वर महाराजांनी पहिला विषय मांडला. पहिला विषय त्यांचा काय होता? हां कोणकोणते कार्यक्रम होणार आहेत याचं त्यांनी माहिती दिली आहे की. आणि हां हां आणि त्यानंतर दुसरा मुद्दा त्यांनी काय मांडला? हां हां की तालुक्याला एक एक जिल्हा दत्तक दिला की नाही. म्हणजे तालुकावाल्यांनी काय करायचे त्या जिल्ह्यामध्ये जाऊन प्रचार प्रसार करायचा आहे आणि कार्यक्रमात जर ठरला तर कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी करायचं की नाही. अशा माध्यमातून आगामी कार्यक्रमामध्ये नियोजनार्थात माहिती आपल्या सर्वांना देण्यात आली. म्हणून नागेश्वरांचा टाळून त्यांचा अभिनय या ठिकाणी करूया. त्यांना जो विषय देण्यात आला त्यांनी समर्थ मानण्याचा प्रयत्न केला. नंतर दुसरा कोणी विषय मांडला? हां हां रामानंद कोणता विषय मांडला? हां म्हणजे जे झोपेले ना, जे झोपेले त्यांना काय करायचं? जे जागे झाले त्यांना काय करायचं? उठून बसले त्यांना काय करायचं? उभं करायचं. जे उभं राहिले त्यांना काय करायचं? चालायला लावायचं. जे चालायला त्यांना काय करायचं? डबल अप रनिंग करायला लावायचं. म्हणजे पळायला त्यांना काय करायचं? अशा रीतीने सर्व जागे का झोपेले पण तुम्ही बाकी? कारण माणसाला बसल्या बसल्या ढुकल्या आहे की नाही? कारण झोप हा या शरीरात गुणधर्म आहे. मात्र आता आपल्याला झोपायचं, मात्र कधी झोपायचं? हां, रस्त्यावर. आपल्या सर्वांना या ठिकाणी जो काय मुद्दा मांडला की ज्यांना अनुष्ठानाला बसायचंय, ज्यांना त्या पुढे जे आगामी कार्यक्रम होणार आहेत, म्हणजे असं अनुष्ठानाचं श्रम होणार की नाही, ज्यांना त्या ठिकाणी काय सहभागी व्हायचं त्यांनी काय करायचं आहे? नोंद बरोबर की नोंद. नोंदणी आणि त्याचा मोबाईल नंबर सुद्धा दिलेलं आहे. हां जाहीर करण्यात आला की. कारण नोंदीला अतिरिक्त प्राधान्य बघा दिलं पाहिजे. जसं आपल्या चित्र पुण्यामध्ये की प्रत्येक तालुक्यामध्ये नोंद करण्यात आली की बरोबर की नोंद करण्यात आली की नाही? बरं का? हां तसं का नोंद करण्यात आली नांगडे बरं का? नोंद करण्यात आली बघा. आणि त्यानुसार प्रत्येक तालुक्याने प्रयत्न केला. मग 36 पुण्यासमोर यांनी का परिश्रम घेतले. यज्ञ असेल, अनुष्ठान असेल, सरपण असेल किंवा आपल्या गावात जे साहित्य असेल किंवा देणगी असेल, अशा ज्या माध्यमातून त्यांनी सेवा करून बाबांचा कृपा प्राप्त केला. अशा सर्व गावच्या सर्व भक्ती परिवाराचं जिल्हा सेवकांचा तालुका शेवंत गाव शेवंत टाळीवर अभिनंदन या ठिकाणी. हो तुम्हाला ड्रेस शिल्लक नव्हती रे काय नाही. बरं ठीक आहे. ज्यांना शिल्लक कारण बघा ड्रेसला का महत्व दिलं पाहिजे की? कारण आपली भारतीय संस्कृती त्यागाचं प्रतीक आहे. बघा भारतीय संस्कृती त्याग. इतर जे काही देश आहे भारतभूमीच्या पाठीवर ते काय सांगतात? खाऊन घ्या, पिऊन घ्या, मजा करा, हौस करा बरं का? इतर देश, इतर देशाले जे लोक आहे ना ते काय म्हणतात? खाऊन घ्या, पिऊन घ्या, मजा करा. भोगवादी काय? भोगवादी त्यांचे बघा विषय आहेत. मात्र आपली भारतीय संस्कृती मी काय सांगते? त्याग ही हा जो रंग आहे आकाशाचं प्रतीक आहे. बलिदानाचं, समर्पणाचं लक्षात, त्याग लक्षात, त्यागाचं आहे की नाही? मग हा ड्रेस घालणं काय आवश्यक आहे की काय आवश्यक आहे? हा मुद्दा बघा नीट प्रथम लक्षात आहे की. कारण आपल्या देशाचा ध्वज काय आहे? तिरंगा आहे की नाही? त्या तिरंगामध्ये 3 कलर आहेत. ते प्रत्येक कलर काहीतरी प्रेरणा देतो, लक्षात प्रेरणा देतो, शिकवतो. म्हणून आपला तिरंग्याला आपण मान देतो, वंदन करतो लक्षात. आणि म्हणून ज्याने बघा ड्रेस घेतले की
आणि त्यागाचं प्रतीक या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं. टाळ्यावर घ्या सर्व बघा. बघा. पुढच्या वेळेला बाबांना अपेक्षा आहे बघा तुमच्या पुढच्या काय अपेक्षा आहे पुढच्या वेळेला जेव्हाही तुम्ही बाबाकडे याल ना बैठकीला या कशाला या तर तुम्ही कोणत्या ड्रेसमध्ये आले पाहिजेत का आले पाहिजे ते त्यांचे बघा. का आले पाहिजेत हे त्यांनी समजून घ्यायचे. म्हणून बघा सर्वात महत्वाचा मुद्दा आपलं भाग्य आपण कोणतं समजलं पाहिजे. आपला जन्म झाला कोणत्या देशामध्ये कोणत्या देशामध्ये जन्म झाला भारत. हा म्हणून पहिलं बघा भाग्य बघा आपण कोणतं मानायचं आहे. माझा जन्म कुठे झाला भारत सारख्या महान देशात. रशियामध्ये नाही पाकिस्तानमध्ये नाही चीनमध्ये नाही दुसऱ्या देशामध्ये नाही तर कोणत्या देशामध्ये झाला श्रीलंकेमध्ये नाही बांगलादेशमध्ये नाही. अहो विचार करा ना हो त्या बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूंची काय अवस्था का काय परिस्थिती करण्यात आली म्हणत्या त्याला मारलं टांगलं आणि टांगून काय केलं जाळं लक्षात कसं बघा टांगून जाळं लक्षात घ्या. हा काय बघा परिस्थिती इतर देशामध्ये लक्षात घ्या. म्हणून आपण किती भाग्यवान आहोत. आपला जन्म कुठे झाला भारत देशामध्ये झाला. नुसता देशामध्ये जन्म झाला नाही तर कोणत्या संस्कृतीमध्ये झाला आणि कोणत्या धर्मामध्ये झाला. नाही तर आपल्या देशामध्ये अनेक भाग आहे की धर्माचे लोक राहतात. म्हणून सर्वात मोठं भाग्य आपण हिंदू संस्कृतीचे पाईक आहोत. नवे नवे महाराष्ट्र ही संतांची भूमी या संतभूमीत आपला जन्म झालेला आहे. आणि विशेष म्हणजे या भूमीमध्ये प्रभू रामचंद्र वनवासाला राहिले आहे की महाकुंभाचं हे ठिकाण आहे. एखाद्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशा भूमीमध्ये आपण उपस्थित झालेला आहात. म्हणून कितीतरी बघा पुण्य म्हणून म्हणतात धन्य माय व्याली धन्य माय व्याली म्हणून का म्हणून वर हात करा सर्व वर हात करा. आता का तुमचं अभिनंदन नाही तुम्हा सर्वांना ज्यांनी जन्म दिला त्या माता पित्यांचं जरा वर हात करून टाळी वाजवून अभिनंदन या ठिकाणी लक्षात घ्या. बरोबर आपल्या सर्वांचे माता पिता धन्य आहेत. का धन्य आहेत आपल्या हिता असे जो जागता आपल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची. तुम्ही सर्वजण इथं आलेत ना तुम्हाला काय कळतं माहिती आहे का आपलं हित कशामध्ये हित कोणाला कळतं बघा तुम्हाला सर्वांना कळायला लक्षात म्हणून तुम्ही कुठे आले लक्षात घ्या. म्हणून आता जाणतेने गुरु आपल्या हिता बघा आपण सर्व आपल्या हितासाठी जागे आहात. आपल्या सर्व हित समजतं आणि म्हणून संतांनी आता बाबाजींनी धन्यवाद कोणाला दिला धन्य माता पिता आपल्या सर्वांच्या आई वडिलांना धन्य बघा संतांना बघा द्यावं लागला असं महत्त्व बघा आपल्या सर्वांचं आहे. आणि विशेष म्हणजे अनेक संतांच्या परंपरा या भारतभूमी आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. मात्र आपली परंपरा अशा बघा प्रकारची आहे की जगामध्ये अशी परंपरा कुठेही पाहायला मिळणार नवे नवे जी जगाला प्रेझेंटेशन म्हणजे दर्शन घडू शकते जगाला दिशा देऊ शकते. बघा आपली परंपरा कशी आहे फक्त सीमित लोकांसाठी नाही समोर जगाने जरी त्याचं अनुकरण जर केलं तर ती त्यांना काय होणार आहे दिशा बघा दिशा देणं लक्षात घ्या. त्यांचं कधीच त्यामध्ये दिवाळं वाटो होणार नाही. होईल तर काय होईल कल्याणच बघा त्यांचं होईल अशी परंपरा का बाबाजींनी आपल्या सर्वांना दिली. आणि ती परंपरा म्हणजे काय अनुष्ठान अनुष्ठान अनुष्ठान. म्हणून बाबाजी आपल्या प्रवचनात काय सांगायचे जप तप अनुष्ठान ऋषी मुनी आणि जन जप तप अनुष्ठान ऋषी मुनी हेच अनुष्ठान करीत नाही. जन म्हणजे कोण जनता जनार्दन. बघा बाबाजींनी कोणता अर्थ घेतला आणखी मुनी जन ऋषी मुनी आणि जन म्हणजे काय म्हणजे जनता जनार्दन सुद्धा अनुष्ठान करू शकतात आहे की असं बाबांनी त्याचा अर्थ काढला. कारण बाबांच्या अगोदर कोणालाही अनुष्ठान करायचा अधिकार नव्हता आहे की होता का अनुष्ठान कधी होतो कोणी करीत होतं का करीत नव्हते अधिकारच नव्हता आहे की तो अधिकार कोणी दिला आपल्याला
पहिला अधिकार बाबाजींनी तो आपल्या माणसाला का हो, फक्त पुरुषांसाठी अनुष्ठान दिलं बाबाजींनी. स्त्रियांना सुद्धा अधिकार नव्हता. पण बाबाजीच्या कृपेने मातोश्रीच्या आशीर्वादाने आहे की महिलांना सुद्धा. आणि ते कोणत्या उदाहरणावर जवळ असलेले अंजनीगड पर्वत तिथे कोणी अनुष्ठान केलं? अंजनी मातेनं अनुष्ठान केलं. आणि त्या अनुष्ठानाचं फळ काय मिळालं त्या अंजनी मातेला? अयोध्येत केलेल्या यज्ञाचा प्रसाद कोणाला मिळाला तो? म्हणून म्हणतात अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोते. आणि म्हणून त्याही अंजनीगड जन्मभूमीचे जन्म ठिकाणे की नाही त्याही जन्मभूमीचा विकास व्हावा पण आपण प्रयत्न केले आतापर्यंत पण अजून काही त्याचं काही अजून मनावर काही झालं बरं. त्यासाठी उठाव बघा या कुंभाच्या निमित्ताने बरं का आपल्याला सुद्धा काय करायचंय अंजनीगड अर्थात हनुमंताची जन्मभूमीचा विकास कसा होईल की नाही याचा बघा आपल्याला काय करायचंय प्रयत्न करायचा आहे किंवा नियोजन देऊन त्यासाठी आपण होतो ना त्याला काय भांडायचं म्हणते भांडायचं हाय बघा या प्रयत्न यामध्ये आपल्याला करायची संधी बघा निर्माण होणार आहे. असो दुपारून आपण कुंभ संदर्भात दुपारून आपण विषय घेणारच आहोत. त्यामध्ये श्रमदानाचा विषय मांडण्याचा आपल्याला सुंदर रीतीने आपले श्रीपाद महाराज ज्यांच्या आता भोजनाची बगदी जबाबदारी केली आणि म्हणून ते तिकडे गेले आहेत ज्यांनी सुंदर असं श्रमदानाचं महत्व काय श्रमदान का केलं पाहिजे या मुद्द्यावर प्रकाश टाकला म्हणून टाळून त्यांचा आपण या ठिकाणी आपण करूया. आणि जे साखळी अनुष्ठान किंवा साखळी जे श्रमदान बघा जे 41 भक्तांसाठी आपण खुलं केलं की नाही खुलं केलं म्हणजे आपण जाहीर केलं त्याची सुरुवात कधीपासून होणार आहे? महाशिवरात्री पासून. आता रविवार नेमका त्या दिवशी रविवार आला बघा देवाची इच्छा रविवार पासून 41 अनुष्ठार्थी वेरूळ येथे म्हणून आता शिवरात्री अनुष्ठानाला बसतील. दुसऱ्या रविवारी काही त्यांचं म्हणून सांगता येईल त्या दिवशी काय होईल एका 41 भक्तांची म्हणून सांगता आणि त्याच वेळेला दुसऱ्या 41 भक्तांची म्हणून शुभारंभ होईल बघा. अशा रीतीने ते साखळी अनुष्ठान सतत बघा त्यांनी चालू राहील त्याप्रमाणे सतत प्रमाण बघा 41 भक्तांचं चालू राहील. अशा हे का करण्याची गरज आहे की लक्षात बाबाजी एक उदाहरण द्यायचे बघा काय उदाहरण द्यायचे म्हणजे आता लग्न मंडप आहेत तुमच्यासारखे सर्व वराडी हजर आहेत नवरी सुद्धा संपूर्ण ड्रेस परिधान करून उपस्थित आहेत वाजंत्री सज्ज आहेत ब्राह्मण सुद्धा आपलं त्याला मधलं काय म्हणते ते ब्राह्मण सुद्धा अंतर्भाट धरून तयारीवर का मुलीच्या मुलाचे मामा हजर आहेत सर्व जय प्रसादाची सुद्धा जय तयारी आहे. सर्व वराड्यांनी भांडे कोणी सर्व साहित्य बघा त्याला आणले सर्व जय तयारी झाली कशाची लग्नाची. मात्र सर्व जयाची तयारी असताना जर तिथे नवरदेवच नसला तर काय होईल सांगा ना. बघा एकच मुद्दा आहे फक्त काय सांगितलं बाबाजींनी जसं संपूर्ण जय तयारी असताना तिथं नवरदेवच नसलं तर काय होईल त्या सोहळ्याचा खोळमा कोणा वाचून जसा नवरदेवाचा खोळमा बघा त्या ठिकाणी होऊ शकतो की त्यानं होऊ शकत नाही लग्न त्याप्रमाणे बाबांनी काय सांगितलं मनुष्य जन्म आल्यानंतर अनुष्ठानाचा काय लक्षात घ्या खोळमा जसं नवरदेव खोळमा तसा प्रत्येक जो जन्माला आला त्यासाठी हां कशाचा खोळमा आहे त्याचा हां अनुष्ठानाचा खोळमा आणि म्हणून प्रत्येकाला संधी मिळावी. कारण तुम्ही सांगता ना तेव्हा तुम्ही हे कारण ते कारण सांगतो की आता या सकाळ जरी कारण सांगितलं तर आपण काय सांगू शकतो नाही या पुढच्या सप्ताह नाही तर त्या पुढच्या की कोणत्या ना कोणत्या सप्त्यामध्ये त्यांना सहभागी आहे होऊच राहिलं. अशा रीतीने बघा जे अनुष्ठान परवा साखळी अनुष्ठान आपलं महाराष्ट्राच्या पर्वकाला सुरू आहेत आणि त्याची नोंदणी मारतो तुम्हाला बरं का जिल्हावार काय आपलं तालुकावार हां 41 भक्त कुठले राहतील समजा निफाड तालुका असला त्यांची बारी तारीख त्यांची त्यावेळेला कुठले राहतील भक्त हां निफाड तालुक्यात बघा 41 असे दर तालुक्यात 41 भक्त ची सुरुवात होईल आणि ती समजा आपले 30 का 35 तालुके 35 तालुके जायचं हां 26 तालुके फक्त त्यांनी पुढचे तालुके नाही घालून नाही बाबांचं नाही 30 तालुके पाहिजे 30 तालुके
हां, म्हणजे महिन्यानंतर की महिन्यानंतर त्यांना काय येईल? हां, 1 महिन्यानंतर त्यांना दुसऱ्या संधी येईल. हां, 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 हप्त्यानं. अशा रीती बघा नियोजन आपलं साखळी अनुष्ठानाचं राहणार नाहीत आणि साखळी संग्रहाचं राहायचं. तर मग आता मुद्दा मांडताना बघा अध्यात्मामध्ये बरं का, आता बरं का 5च मिनिटं बाकी आहे, 5 मिनिटं बाकी आहेत फक्त. अध्यात्मामध्ये बघा सेवेला फार मत आहे. नाथ महाराजांनी वर्णन केलं वर्णन का. कशाचं वर्णन केलं? गुरुसेवेचं. कशाचं वर्णन केलं? गुरुसेवेचं वर्णन नाथ महाराज करतात. प्रत्येक शिष्य आणि भक्त असतो. त्यासाठी सेवा किती महत्त्वाची आहे? कारण भक्ती तुम्ही कशासाठी करू राहिले? नरकात जाण्यासाठी करू राहिले का? यमपुरीसाठी यमपुरीत आपल्याला जावं, कमी गेलं असं यासाठी करू राहिले का? का तुमच्या जीवनात दुःख आहे म्हणून तुम्ही करू राहिले का? मग भक्ती कशासाठी केली जाते? कशासाठी केली जाते? मोक्ष आणि सुख. काय? प्रत्येक भक्त कशासाठी भक्ती करतो? एक तर मोक्ष मिळावा किंवा आपलं दुःख जावं, सुख मिळावं की नाही, यासाठी बघा प्रत्येक जण काय करतो? भक्ती करतो की नाही. मग आपण सर्व भक्ती मार्गातले काय आहात? वाटसरू आहात. म्हणून जर आपल्याला मोक्ष आणि सुख जर प्राप्त करायचं असेल तर ते कशाने मिळतं मग? नाथ महाराजांनी बघा 11व्या अध्यायामध्ये स्पष्ट बघा उल्लेख केला, उदाहरण दिलं. काय सांगितलं? ओवी नंबर किती आहे? 1523. हां, 1523 ओवी नंबर आहे. अध्याय कितवा आहे? 11. गुरुसेवेचा महिमा लक्षात घ्या. नाथ महाराज सांगतात. काय सांगा? गुरु नाम घेता मुखे त्यासी कळी काळ पाहू न शके. हां, म्हणजे ऐका आता. जो गुरूंचा आपल्या मुखाने घेईल ना, तिथं कोण येणार नाही. म्हणून आपण ऐकतो ना, अनेकांचे अनुभव पाहतो. विजय लाटायला त्यांनी बाबांचं नाव घेतलं, सुटला, वाचला. ॲक्सिडेंटमध्ये त्यांनी बाबांचं नाव स्मरण केलं, तो काय झाला? चाललाच बाजूला म्हणजे गेला. काय? गुरूंचं, संतांचं जर नाव घेतलं, त्यांनी काय होतं? कळी-काळ काय होतो? तिथे येऊ शकत नाही बघा, असा महिमा नामाचा आहे. पुढे त्यांची सेवा करिता हरिके पाया मोक्ष सुखे लागती. बघा, हा महत्वाचा मुद्दा आहे बरं का. या ओळीमध्ये कोणता मुद्दा दडलेला आहे महत्वाचा? त्यांची सेवा करिता हरिके. त्यांची म्हणजे कोणाची? गुरूंची. त्यांची सेवा करिता हरिके पाया मोक्ष सुखे लागती. तुम्ही ज्यासाठी भक्ती करीत आहात ना, ते मोक्ष सुख कशाने मिळतं? कशाने मिळतं? सेवा केले. गुरूंच्या सेवेने. कशाने मिळतं? आणि त्यासाठी आपल्याला त्या मोक्ष सुखाच्या पाठीमागे पडायची गरज नाही. नाथ महाराज काय म्हणतात? जो गुरु सेवा करील तर मोक्ष सुख कुठे येईल? त्याच्या पायाशी. मग ते कोणाच्या? जो कोणाच्या? आनंदाने गुरु सेवा करेल. म्हणून गुरुंकडे काय मागायचं असतं? आपण काय म्हणतो? जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा. निरंतर घडो तुमची सेवा. निरंतर घडो तुमची सेवा. जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा. म्हणून आजच्या दिवस 17 पर्यंत काय काय विषय आपले झाले बरं का. तर नागेश्वर महाराजांनी काय उल्लेख केला? नागेश्वर काय कोणता उल्लेख केला? आगामी कार्यक्रमाचा उल्लेख करत असताना आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार. हां, संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये आपण कसं पोहोचू शकतो? कसा प्रचार प्रसार करू शकतो? याचं नियोजन त्यांनी एक तालुका, एक जिल्हा बरोबर की नाही? दत्तक घ्यायचं या माध्यमातून आपल्या सर्वांना त्यांनी समर्थपणे बघा मुद्दा मांडला. माने म्हणजे त्यात आपण आणखी काय करू शकतो? भारतीयात नाही. हिंदू धर्म जागरण काय? हां, हिंदू धर्म जागरण यामध्ये आपण यात्रा काढू शकतो आणि त्या यात्रेमध्ये कार्यक्रम जिल्ह्यामध्ये आपण एक कार्यक्रम लावू शकतो. असं बघा त्यामध्ये हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे हां, आपल्याला रामानंदजींनी मुद्दा मांडला की नाही? बसा खाली बसा सर्व. पुन्हा गुरु केला मी जाण. बघा तुमचं आचरण पाहून, तुमची शिस्त पाहून इतरांनी काय विचार केला पाहिजे? बघा या बाबांच्या भक्त परिवारातला भक्त कसा आहे की नाही? आदर्श भक्त म्हणून बघा वाखाने गौरव बघा आपला झाला पाहिजे की नाही?
म्हणून जसं रामानंद महाराज 2-3 मिनिटं बघतात रस्त्याने. आता आपला वेळ संपलेला आहे. तर त्यासाठी अनुभव की नाही. प्रत्येकाने काय केले पाहिजे, आपले अनुभव शेअर केले पाहिजे किंवा इतरांना सांगितलं पाहिजे की नाही. हा एक त्यांनी सुंदर मुद्दा मांडला. आणि संकल्प कोणता संकल्प केला पाहिजे? मी दररोज पहाटे विधी केल्याशिवाय जेवण करणार नाही. काहीच घेणार नाही. लक्षात घ्या. असा संकल्प करील ना, तर बरोबर ते मन काय करेल, हे विधी कर पहिले, नंतर तू काय खाय प्याय बरं लक्षात घे. कारण या मनाला काय ब्रेक दिला ना तरी मन टाळावर येतं. याचं ब्रेक देणं हे कुठे सुचाट लक्षात घ्या. म्हणून अध्यात्मामध्ये मनाला कंट्रोल करणं हे फार महत्त्वाचं साधन लक्षात घ्या. म्हणून मनाला कंट्रोल करण्यासाठी काय करा, संकल्प. आपण दुपारून काही विषय संकल्प करणार आहोत. त्यातून बघा आपल्याला काही शक्ती बघा त्याने मिळणार आहे. त्याप्रमाणे पुढचा विषय त्यांनी मांडला, साखळी श्रमदान आणि साखळी अनुष्ठान की आहे त्यांनी मुद्दा मांडला. त्याचं नियोजन तुम्हाला बघा कोणाला करायचे, तालुका संघ आणि जिल्हा सेवक. त्याप्रमाणे आपले जे कार्यक्रम होतात ना, त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला काय हायलाइट बघा, प्रत्येक कार्यक्रमामध्ये कोणते विषय आपण हायलाइट करू बघा, 3च विषय. किती विषय हायलाइट करू फक्त 3च. एक कोणता? अभिषेक, अनुष्ठान आणि यज्ञ वर्ग. हे 3च आपला कोणताही कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमात आपल्याला कोणत्या विषयावर जास्त भर द्यायचा? अभिषेकाला, यज्ञाला आणि अनुष्ठानाला. इतर आपले जे असते समजा कोणते नामसंकीर्तन पारण असेल की ते त्या परिस्थितीनुसार त्या कार्यक्रमानुसार आपण त्याचा बघू विचार करू. मात्र हा मुद्दा लक्षात आहे 3 विषयांचा. त्याप्रमाणे जिल्हा सेवक आणि तालुका संपर्क सेवक यांची जबाबदारी हे लक्षात घ्यायची. आणि आपण कोणता निर्णय घेणार आहोत या 36 स्मरणामध्ये की नाही, ज्यांनी अनुष्ठानामध्ये अनेक सभा केला असेल, यज्ञ सभा केला काहीतरी सभाचा बघा प्रेझेंटेशनचं दर्शन घडवलं असेल बरं का. आणि जे निष्क्रिय जसं सरकार काय करत माहिती का, जे निष्क्रिय संस्था असतील ना त्यांना काय करतं, त्यांचं सर्व काय अधिकार काढून घेतं त्यांना काय म्हणतात डिझेल त्याला म्हणतात डिझल. त्याप्रमाणे जे निष्क्रिय भक्त आहे ना त्यांना दुसरं काम द्यायचं. कोणतं? त्यांना दुसरं काम द्यायचं. मात्र आपल्याला भक्त कसा असला पाहिजे, निदान 10-5 जणांना तरी त्यांनी काय केलं पाहिजे, सहभाग केला बघा. तर खऱ्या अर्थाने त्याला काहीतरी प्राप्त होऊ शकतं. कारण वाटं सांगितलं त्याच्या माध्यमातून. आणि त्या महिलांसाठी सुद्धा बरं का वार्षिक पंक्तीचा मुद्दा महिलांनी करायचा आहे की त्या निमित्ताने अनेक महिला बघा त्या ठिकाणी जोडू शकतात की जसं पैठणताई भुसे मामा आणि आमचे नागेश्वरी हे अनेक गावागावामध्ये गेले आणि त्यांनी बघा नियोजन लावलं कशाचं, पंक्तीचं दर वर्षातून एक दिवस यायचं, पोळ्या स्वयंपाक बनवायला की काही साहित्य घेऊन यायचं. अशा अनेक गावच्या महिलांनी काय केलंय, संकल्प केलाय आणि दर वर्षाला त्या काय पंक्तीसाठी साहित्य घेऊन येतात. अशा गावगावच्या महिला टाळीवाजचं अभिनंदन करा. मात्र तुम्हाला काय करावं का, काय विसरून जात्या बाया, त्यांना तुम्हाला आठवण द्यायची, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगाला. आणि ज्या गावाचं अजून सुरू नसतं त्या गावाला काय आपल्याला तयार करायचं. म्हणजे प्रत्येक गावच्या महिलांना काय करायचं, आपल्याला त्या वर्षात एक दिवस जरूर आला पाहिजे. त्याला श्रमदान आणि अन्नदान पंगत दोन्हीचा लाभ होऊ शकतो. हा एक मुद्दा आपण माता बहीण लक्षात घेतली. हेल्पलाईन बद्दल आपल्याला ग्रामीण सेनेने रामाने मुद्दा मांडला. पुढचा बघा आपल्याला बघा जाताना पिशवीमध्ये काहीतरी प्रसाद दिला जाणार आहे बरं का. जो देव तुमच्या भाग्यात दिला असेल ना, जाताना तुम्हाला पिशवीमध्ये काहीतरी मिळणार आहे. आपण दाणेदार म्हणजे काय आहे, तुमच्या भाग्यात जे लिहिले जसं तुमच्या भाग्यात समजा ॲड्रेस होता लिहिल, देवाने बरोबर ऑर्डर देऊन टाकली आम्हाला. गळ्यामध्ये का असावं, हा एक शिस्तीचा मुद्दा आहे, आपली ओळख आहे. त्याप्रमाणे पुढचा विषय आहे शिबिर की नाही. आता हे बघा हे सर्व आपल्याला करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला कार्यकर्ते घडवावे लागेल. काय करावं लागेल, कार्यकर्ते घडवल्याशिवाय पुढलं नियोजन होऊ शकलं अशा. कारण काय करायचं कसं करायचं ज्याचं जर ज्ञानच नसेल तो काहीच करू शकत नाही अशा. म्हणून आपल्या प्रशिक्षण शिबिर विशिष्ट बघा त्या विशिष्ट भक्तांसाठी आपल्याला आयोजन करायचं आहे. ज्या शिबिराच्या माध्यमातून कोणती आपल्याला अडचण येणार नाहीत आणि बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसार त्या निमित्ताने होऊ शकतो.
हां, त्याप्रमाणे एक दिवशी नाही, एक दिवशी सोहळा नाही का? हां, आपल्याला काही आश्रमामध्ये वार्षिक कार्यक्रम झाला पाहिजे की नाही? मग एक दिवसीय कार्यक्रम त्या म्हणजे एक दिवसीय कार्यक्रमचं किंवा एक दिवसामध्ये 2-3 सुद्धा करू शकतो, 2-3 असं सुद्धा करू शकतो बरं का. म्हणजे त्या दिवशी बाबांची पालखी मिरवणूक असेल, नंदादीप असेल आहे की नाही? अ, अ, हवन असेल, अभिषेक असेल, अशा अनेक माध्यमातून एक दिवसीय कार्यक्रमाचं नियोजन. हां, त्या माध्यमातून प्रचार प्रसार आणि सर्वांना आपल्याला हां, म्हणजे म्हणजे लोकं झोपणार नाही. आपली फक्त झोपणे काय कामात म्हणून काम लागतं काम. त्याप्रमाणे आपण काही भक्तांना कोणती पदवी दिली आता परमभक्त काय? कोणासाठी? ज्यांनी 50 पेक्षा जास्त कुटुंबाला काय केलं? सहभागी केलं कार्यक्रमामध्ये. त्यांचाही गौरव त्यांचं करून आपण त्यांचं करणार आहोत परमभक्त म्हणून. आणि हा धान्यफेरीचा विषय झाला की धान्यफेरीचा विषय. आपला निर्णय काय झाला? जे गावचे भक्त समर्थ आहे त्याने काय करायचं? आपल्याला धान्य जमा करून घेऊन यायचं. त्या दुसरा आणखी पर्याय काय दिला? आपलं वेरूळला दरवर्षी वार्षिक अनुष्ठान असतं की यज्ञोत्सव अनुष्ठान असतं. त्या अनुष्ठानात आपल्या गावातून काय करायचे? अनुष्ठानाची तयारी करायची महिला, पुरुष, बालगोपाल आणि ते धान्य त्या गाडीत त्याच्यावर बसून घ्यायचे. त्यांना त्यांची व्यवस्था होती. कारण बघा, जर तुम्ही जर व्यवस्था केली ना गावोगाव गाडीची जर व्यवस्था केली ना, ज्या गावामध्ये भक्त काय करतील, जिल्हा सेवक, तालुका सेवक किंवा गाव सेवक जाण्याची व्यवस्था जर केली ना, निश्चित बघा तुम्हाला जास्त काय मिळेल? जास्त काय मिळेल? हां, रिस्पॉन्स म्हणजे हां, प्रतिसाद मराठीत बघा. प्रतिसाद म्हणजे जास्तीत जास्त लोकं तुम्हाला सहभागी होतील बघा. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? एक तर एक तर कोणी डिझेलवाली गाडी पहा, स्वतःची बघा किंवा भाड्याने लावा. अगदी म्हणजे त्या गाडीवाल्याला काय मिळतं आहे की आणि सर्व आणि भक्तही त्या गाडीमध्ये येऊन शकतात. हां, त्याप्रमाणे जिल्हा सेवकांनी किती बैठका घ्यावा? हां, हां, 100 वर्षांनी किती बैठका तालुक्यामध्ये? हां, अशा रीती बघा कोणत्या सेवकांनी किती बैठका लावा की नाही याच्याही संदर्भामध्ये आपल्याला नियोजन दिलं. हां, आणि त्याप्रमाणे आणखी एक दुसरा मुद्दा दिला दानपेटीचा कोणता मुद्दा दिला. बघा आश्रम गाडीची व्यवस्था आश्रम गाडीची व्यवस्था करील. त्या तालुक्याला तारीख दिली जाईल. मग ते तालुक्याला जिथं सांगितलं त्या ठिकाणी गाडी उभी करण्यात येईल. मग त्यांनी धान्य जमा करून कुठं आणायचं? जिथं गाडी उभी असेल ते घेऊन यायचं आणि त्या गाडीत टाकून जय बाबाजी. एक सोपं बघा, एक सोपं सोपं माध्यम आपल्याला धान्य पेरीचं म्हणून आपण निवडलं गेलं. असे जे विषय झाले बरं का. असे आपले सर्वांचे जे विषय ते काय करा आता आपल्या कॉम्प्युटरमध्ये काय करा. बघा आता का दुपारपर्यंत विषय दुपार वेगळे होणार आहे. त्याला सुद्धा जागा ठेवा. बरं का. म्हणजे भोजन करून आणि भोजनाला पण गेलं जाऊ बरोबर उभे राहा, उभे राहा, उभे राहा. भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय. शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. रामदास की तुबड़ी बोले श्री राम जय राम जय जय राम रामदास की टुकड़ी बोले श्री राम जय जय राम. नारद जी का बीना बोले नारायण नारायण नाम नारद जी का वीणा बोले नारायण नारायण हाँ नाम. ओम नमः भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय. मीराबाई की एक तरी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम. जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 हाँ नाम. ओम नमः भगवते जनार्दनाय ओम नमो आवाज. भगवते जनार्दनाय. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 माझा
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठलाचा बाबाजी माझे माझे मी बाबाजींचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बाबाजी माझे मी बाबाजींचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बाबाजी माझे बाबाजी माझे मी बाबाजींचा ओम नमो भगवते जनार्दनाय 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 ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते सर्वे तु सुखिनः सन्तु सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कञ्चित् दुःखं हरि ओम्